बातमी मुंबईतून आहे। मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग लागली। तळमजल्यामधील 2 दुकानांना ही आग लागल्याची माहिती मिळते। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। कोणत्याही प्रकारची जीवितहानी या आगीमध्ये झाली नसली तरी सुद्धा दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सध्या अग्निशमन दलाकडून कूलिंगचं काम सुरू आहे। तळमजल्यामधील 2 दुकानांना ही आग लागल्याचं दिसतंय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। घटनास्थळाहून माझा प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, नेमकी आता तिथली परिस्थिती कशी आहे? आगी संदर्भातली आग विझलेली आहे, कूलिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे। ही आग कशामुळे लागली आणि सध्या तिथल्या दुकान मालकांचं काय म्हणणं आहे? नक्की सिद्धेश, खरं म्हणजे सकाळी 6च्या सुमारास ही संपूर्ण आग लागल्याची घटना खरं तर घडल्याची माहिती समोर येत आहे। आणि यानंतर ज्यावेळी ही आग जी आहे ते लागल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्वरितच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या ह्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांच्या माध्यमातून आग विझवण्याचं काम हे खरं तर शर्तीवरती सुरू असलेलं पाहायला मिळालं। मात्र आपण पाहतोय की आता 12 वाजले आहेत, अजूनही जे आहे ते या दुकानामध्ये लागलेल्या आगीचं जे धुरांचा जो ओघ आहे तो अजूनही या ठिकाणी असाच असलेला पाहायला मिळतो। सध्या आग जी आहे ती विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे। मात्र अजूनही काही आतमध्ये जे सामान होतं हे अजूनही गरम असल्यामुळे सध्या कूलिंग ऑपरेशन हे अग्निशमन दलाच्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतो की 2 दुकानं होती या ठिकाणी आणि या दोन्ही दुकानांना जी आहे ती आग लागल्याची घटना या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळतं। लाखोंचं नुकसान सुद्धा या दुकानदारांचं झाल्याचं पाहायला मिळतं। अनेक सामान या ठिकाणी आपण पाहू शकता की जळून कशा पद्धतीनं खरं तर अग्निशमन दलाने हे संपूर्ण सामान या दुकानाच्या आतमधलं बाहेर काढलेलं आहे। आणि जे काही उर्वरित चांगलं सामान आहे, ज्या आतमध्ये जळलेलं नाही, हे सामान आता सध्या एकीकडे जे आहे ते केलं जात आहे। आणि त्याच्यामुळे आता एकूणच या संपूर्ण घटनेमध्ये मोठं नुकसान या दुकानदारांचं झालेलं पाहायला मिळतं। मात्र खरं तर ही बिल्डिंग दुकान प्लस वरती 4 मजली ही इमारत आहे आणि या इमारतीकडे जर आपण पाहिलं तर वरच्या भागावरती अनेक वायरिंग्स त्या ठिकाणी केलेले आहेत आणि या वायरिंगमध्येच शॉक सर्किट झाल्याची माहिती मिळाली आणि या शॉक सर्किट दरम्यान ही संपूर्ण आग जी आहे ते खाली या दोन्ही दुकानांच्या आतमध्ये मीटरला लागल्याची माहिती मिळाली। त्यानंतर ती आग मीटरला लागल्यानंतर संपूर्ण दुकानात जे काही प्लास्टिकचे ज्वलित पदार्थ होते त्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यानंतर जो आहे तो आगीचा लोक जो आहे तो वाढत गेला। त्यामुळे अग्निशमन दलाकडनं आता सध्या या आगीला विझवण्यामध्ये यश आलेलं आहे। मात्र कूलिंग ऑपरेशन हे आता युद्ध पातळीवरती सुरू आहे, कारण ज्वलित पदार्थ जे आहे ते हे आतमध्ये होते आणि त्यामुळे एकूणच हे संपूर्ण जे परिसर आपण पाहू शकतो की कसं सर्व जळालेलं जे सामान आहे या ठिकाणी आता वेगळं केलं जात आहे। आपल्यासोबत काही इथे या ठिकाणचे दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर जी, ये जिस तरह से दुकान आपका जल गया है, कैसे देखते हैं? होने दो, पूरा क्लियर होने दो, बाद में आपको कैसे पता चला? 7:30 बजे 7:30 बजे पता चला। अभी पूरा नुकसान कितना हो रहा है आपको क्या लग रहा है? अभी तो देखो अभी क्या हो रहा है। अभी लॉस पूरा लॉस लग रहा है। नक्कीच सर, आपण पाहतोय की सध्या स्वतः दुकान मालक सुद्धा या घटनास्थळी आहेत आणि आपण पाहतोय ते सुद्धा या ठिकाणी पाहत आहेत की कशा पद्धतीचं नुकसान हे त्यांना झालेलं आहे। त्यामुळे आता नक्कीच एकंदरीतच आपण दृश्यांमधून सुद्धा पाहतोय कशा पद्धतीने ही आग लागली होती। आता सध्या इथल्या दुकानदारांवरती मोठा आर्थिक संकट सुद्धा कोसळलेलं आहे। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।